नमस्कार मंडळी. 8 नोव्हेंबर 2016 हा दिवस भारताच्या इतिहासात कायमचा कोरला गेला. रात्री 8 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली आणि काही मिनिटातच संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. बँकांसमोर लांबच लांब रांगा लागल्या. एटीएम बाहेर गर्दी झाली आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, आता पुढे काय? आता या घटनेला जवळपास 10 वर्ष पूर्ण होत असताना पुन्हा एकदा सोशल मीडियावर आणि अनेक कार्यक्रम माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. भारतात पुन्हा नोटबंदी होणार का? कागदी नोटा बंद होणार का? आणि आरबीआय प्लास्टिकच्या नोटा आणण्याचा तयारीत आहे का? सर्व चर्चामागचं सत्य नेमकं काय आहे हे आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय कागदी नोटाऐवजी प्लास्टिकच्या नोटा आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती. काही अहवालानुसार सुरुवातीला 10 किंवा 20 रुपयांच्या नोटांवर प्रयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली की प्लास्टिकच्या नोटा आल्या म्हणजे कागदी नोटा पूर्णपणे बंद होणार का? याच वेळी आणखीन एक दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात दर 10 वर्षांनी नोटबंदी व्हायला हवी असं म्हटलं होतं. असा दावा अनेक ठिकाणी केला जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नोटबंदीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र या चर्चा आणि प्रत्यक्ष वास्तव यामध्ये मोठा फरक आहे. सर्वात आधी प्लास्टिकच्या नोटांबद्दल समजून घेऊया. प्लास्टिकच्या नोटा म्हणजे पूर्णपणे प्लास्टिकच्या बनवलेल्या नसतात. त्या विशेष प्रकाराच्या पॉलिमर मटेरियलपासून तयार केल्या जातात. या नोटा सामान्य कागदी नोटांच्या तुलनेत अधिक मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित असतात. या नोटा सहज फाटत नाहीत, पाण्यामुळे खराब होत नाहीत आणि त्यांच्यावर अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्य बसवणे अधिक सोपं असतं. त्यामुळे बनावट नोटा तयार करणेही कठीण होतं. जगातील अनेक देशांनी आधीच अशा नोटांचा स्वीकार केला आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, सिंगापूर, रोमानिया आणि इतर अनेक देशांमध्ये पॉलिमर नोटा यशस्वीपणे वापरल्या जात आहेत. भारतातही यापूर्वी काही शहरांमध्ये मर्यादित प्रमाणात पॉलिमर नोटांचा प्रयोग करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा या कल्पनेवर गंभीरपणे विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. पण या संपूर्ण देशातील सर्व कागदी नोटा एकाच रात्री बंद होतील असं अजिबात नाही. कारण जर नवीन प्लास्टिकच्या नोटा आणल्या गेल्या तर त्या हळूहळू जुन्या नोटांची जागा घेतील. जुन्या नोटा त्यांच्या आयुष्याच्या कालावधी संपल्यानंतर परत घेतल्या जातील आणि त्याऐवजी नवीन नोटा चलनात येतील. म्हणजेच ही प्रक्रिया नोटबंदी नसून चलन व्यवस्थेतील तांत्रिक सुधारणा असेल. आता समोर दुसरा मोठा प्रश्न, पुन्हा नोटबंदी होणार का? सध्या तरी आरबीआयने, केंद्र सरकारने अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. काही पोस्टमध्ये जुन्या नोटा बंद होणार असल्याचे दावे केले जात आहेत, तर काही जण विशिष्ट तारखाही सांगत आहेत. मात्र अशा कोणत्याही दाव्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. म्हणून अशा अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आरबीआय किंवा सरकारच्या अधिकृत माहितीलाच महत्त्व देणं आवश्यक आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या दाव्याबद्दलही बोलूया. अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा केला जातो की देशात दर 10 वर्षांनी नोटबंदी व्हायला हवी असं त्यांनी लिहिलं होतं. परंतु या दाव्याबाबत कोणताही स्पष्ट आणि अधिकृत पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे अशा विधानांकडे अत्यंत सावधपणे पाहण्याची गरज आहे. कोणत्याही महान व्यक्तीच्या नावाने व्हायरल होणारी माहिती खरी आहे का याची खात्री अधिकृत स्रोतांमधून करणे महत्त्वाचे ठरते. दरम्यान भारतात डिजिटल व्यवहाराचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. UPI, QR कोड आणि ऑनलाईन पेमेंटमुळे रोख पैशांचा वापर अनेक ठिकाणी कमी झाला आहे. तरी देखील ग्रामीण भागासह देशातील मोठा वर्ग अजूनही रोख व्यवहारावर अवलंबून आहे. म्हणूनच भारतात चलन व्यवस्था पूर्णपणे बदलताना आरबीआय अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घेते. जर भविष्यात प्लास्टिकच्या नोटा आल्या तर त्या टप्प्याटप्प्याने बाजारात आणल्या जातील. त्यासाठी बँक, एटीएम, छपाई व्यवस्था आणि संपूर्ण आर्थिक यंत्रणा तयार केली जाईल. म्हणून सध्या नागरिकांनी कोणत्याही अफवांमुळे घाबरण्याचं कारण नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या घडीला देशात पुन्हा नोटबंदी होणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा नाही.
आणि प्लॅस्टिक नोटांबाबत चर्चा सुरू असली तरी त्याची अर्थ कागदी नोट एका दिवसात बंद होतील असा अजिबात नाही. आगामी काळात RBIकडून अधिकृत निर्णय जाहीर झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत सोशल मीडियावरील अफवांपेक्षा अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या. कारण आर्थिक व्यवहाराशी संबंधित प्रत्येक निर्णयाचे परिणाम थेट देशातील प्रत्येक नागरिकांवर होत असतो आणि म्हणूनच सत्य जाणून घेणं, अफवा टाळणं आणि अधिकृत माहितींवर विश्वास ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. धन्यवाद.